अतिशय सावधपणे शितातील पांगळे उलांडून सगळे मसईच्या पठारावर पोहोचले. चाचेगिरी करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुनांना पकडून नेऊन कबरीच्या दक्षिण घरापर्यंत हा अवघा मुलूक मुक्त करा, मुक्त करा. तीर्थक्षेत्री सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर खूप दिवसानंतर हा योग आला आहे. रील्समध्ये बघितलेलं होतं ते आता प्रत्यक्षात आम्ही जाऊन बघणार आहोत. आमच्या घरापासून खरंच खूप जवळ आहे, पण इतक्या दिवस जाणं झालं नव्हतं. म्हणजे तसा वेळही मिळत नव्हता आणि तसा योगी आला नव्हता असं म्हटलं तरी चालेल. तर आज फायनली आम्ही निघालो आहे शिवसृष्टी बघण्यासाठी आंबेगावला. हाय माझा बाबू, ही माझी दिदी. ड्रेस सोड ना तसं काय बघू मित्तू. हाय मित्तू, कुठं आहे मित्तू? बघू कुठं चाललोय आपण? शिवसृष्टी. आई बोलली साडी घाल आणि आज फ्रॉक घातलाय. गरम होते ना आता. किती ऊन पडले हे बघा. दिसते का तुम्हाला ऊन कसं चमकतंय मागं? एवढं ऊन पडले तर कशी साडी घालणार बघ. 4 तास लागणार आहे तिथं बघायला आणि एवढा वेळ तिला पण कम्फर्टेबल वाटलं पाहिजे ना. अंगावर पाणी पडल्यावरचं वाटणार का? तुला गरम व्हायला लागलं काय करणार होतं परत? चला फायनली पोहोचलो आहे शिवसृष्टी आंबेगावला आम्ही. आता इथं यांचं एंट्रन्सलाच पार्किंग इतकं भलं मोठं आहे की बघा. 2 व्हीलर मात्र झाडाखाली पार्क कराव्या लागतात उन्हामुळं, कारण ऊन इतकं प्रचंड आहे. आमचे बाबासुद्धा त्या मागच्या लिंबाखाली आमची गाडी लावली आम्ही आणि आता निघालो आहे. आणि यांचं एंट्रन्सचं गेटच इतकं मस्त आहे ना, खरंच असं वाटतं की आपण 350 वर्ष मागं आलो आहे आणि आपण तिथं आहोत आता, असं फील होतं आहे. मस्त गेटवर फोटो वगैरे काढले. पार्किंगचे मात्र तुम्हाला 10 रुपये चार्जेस तिथं कॅशमध्ये पे करावे लागतात किंवा ऑनलाईन केले तरी चालतील. पण जे शिवसृष्टीचं तिकीट आहे तर ते तुम्हाला ऑनलाईनच घ्यावं लागतं आहे, ऑफलाईन नाही आहे. ऑनलाईन तिकीट काढून मगच तिथं एंट्री भेटते तुम्हाला. तिथं वेटिंग आहे. तिथं वेटिंगसाठी आपल्याला तिथे चेअर ठेवलेले आहेत, तर तिथं बसून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर ते 100 लोकांचे ग्रुप करून आपल्याला आतमध्ये सोडतात. आता 25 जूनपर्यंत महिलांसाठी आणि 5 वर्षाच्या म्हणजे 5 ते 12 वर्षाच्या मुलांपर्यंतसुद्धा फ्री आहे. फक्त जेंट्ससाठी चार्जेस आहेत. कुठं आलो? पाणी पाणी बघायला आलो आहे आम्ही. काय बघायला? बाबू पाणी बघणार आहे का? नाही. महाराज शिवाजी महाराज शिवण्या सर्वज्ञ तर खूप एक्सायटेड होत्या आतमध्ये जाण्यासाठी. आता तिथं नाव रजिस्टर केल्यानंतर जेवढे आपली लोक आहेत त्या सगळ्यांना ते हातामध्ये बांधण्यासाठी ते बँड देत होते आणि त्याच्यावरती सगळं लिहिलं होतं की आपण काय काय बघणार आहोत आतमध्ये गेल्यानंतर. आणि 100 लोकांचा ग्रुप आमचा झाला होता. आता आम्ही निघालो होतो आणि 5 वर्षाच्या खालील मुलं तसं तर तिथं अलाउड नाही आहेत, पण जर आपले लहान मुलं असतील आपण घेऊन जाऊ शकतो, पण ते आपल्या जबाबदारीवर, असं त्यांनी सांगितलं. की जर मुलं रडायला वगैरे लागली तर तुम्ही सरळ उठून बाहेर यायचं, तिथं अजिबात बसायचं नाही, जेणेकरून दुसऱ्यांना डिस्टर्ब होणार नाही असं. तर आतमध्ये गेल्यानंतर इथं भला मोठा असा हॉल होता आणि तिथली अरेंजमेंटसुद्धा खरंच खूप छान होती. मस्त महाराजांचा स्टॅच्यू होता, पुढं अशी मोठी स्क्रीन होती. सगळे गाईड वगैरे आहेत ते आले, त्यांनी आमचे ग्रुप केले. 50 लोकांचा एक आणि 50 लोकांचा एक असे 2 ग्रुप. आता त्या ग्रुपला जी नावं आहेत ना तर ती किल्ल्यांची नावं देतात. जसं पुरंदर असेल, प्रतापगड असेल असे नावं असतात. आमचा जो ग्रुप होता तो अजिंक्य तारा होता आणि आमच्या मागचा होता तो होता जिंजी ग्रुप. तर आमचा पहिला शो झाला होता. त्याच्यानंतर तो काही मी शूट नाही केला. त्याच्यानंतर वरत्या मजल्यावरती जी काही शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्र आहेत ते बघण्यासाठी आम्ही गेलो. आणि पहिल्यांदा जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय ना तो महाराजांचा राजमहल आहे, जे की तिथं त्यांच्या सभा वगैरे व्हायच्या. आताच्या काळामध्ये त्याला मीटिंग म्हणतात, पण जिथं राज्यसभा भरायची तो महल आहे. खरंच असला सुपर दिसत होता ना, काही विचार नका. म्हणजे त्याच्यावरून नजरच हटत नव्हती, इतका सुंदर होता तो. त्याच्यानंतर सगळे शस्त्र होते तिथं सगळ्या प्रकारचे. प्रत्येक शस्त्राच्या खाली नाव लिहिलेलं होतं की त्याचं नाव काय, त्याच्यामुळे ते सहज ओळखायला येत होते. फक्त हात लावायची परमिशन नव्हती.
फोटो तुम्ही काढू शकता, पण त्याला एक केमिकल लावून ठेवलं आहे त्याच्यामुळे हात लावायला अलाउड नाही आहे. नंतर काही तिथं शिवकालीन असे चित्र होते, म्हणजे जे पेंटिंग होत्या त्या होत्या, खूप मस्त होत्या त्या बघितल्या. आणि त्याच्यानंतर खाली उतरून आल्यानंतर हा बघा, हा मधला जो भाग आहे ना, तर तिथून हा पूर्ण जी शिवसृष्टी आहे तर ती अशी दिसते. त्याच्यानंतर 10 मिनटाचा ब्रेक होता आमचा. आणि एकदम तळघरामध्ये त्यांचं कॅन्टीनसुद्धा आहे. कॅन्टीनमध्ये सुद्धा म्हणजे नाश्त्याची वगैरे सगळी सोय आहे, तुम्हाला सगळं भेटतं. पण ऑफकोर्स त्यांचे रेट थोडेसे जास्त आहेत, पण क्वालिटी म्हणाल तर छान आहे. सगळं म्हणजे तुम्हाला तिथं सगळी सोय, बाथरूम असेल, पिण्याचं पाणी असेल, नाश्ता असेल, सगळी सोय केली जाते. पाणी फक्त तुम्हाला फ्रीमध्ये भेटतं. चला आता आपला पुढचा पार्ट आहे नवदुर्ग, म्हणजे 9 किल्ल्यांची आपल्याला ते माहिती देणार. मध्ये थांबायचं नाहीये प्लीज. पाठीमागं वयस्कर लोक आहेत, त्यांना बसायला जागा करा. बाकी सगळ्यांनी पाठीमागं बघा तरी चालायची. तिथे जास्त नको. इथे आपण महाराज आपल्या कवेत आल्याचे पाहून हाच तो हवा असलेला अशंभ घाणाने अचानक महाराजांची मान डाव्या बाजूने दाबून धरली आणि आपली कट्यार काढून महाराजांच्या डाव्या कुशीत बसली. एका क्षणात महाराजांच्या लक्षात सारा भाग आला. क्षणार्थ त्यांनी डाव्या हातातील लपवलेलं वागणं खानाच्या पोटात बसलं आणि उजव्या हाताने पोटावरच विजव्याचा मार्ग त्याची 15 दिवसात देवगिरी किल्ल्याचं सगळं सोनं आणून त्याच देवगिरी किल्ल्याला दौलताबाद असं नाव दिलं. त्याच दौलताबादच्या पण सफर करतो. पहिली संरक्षक भिंत होती. मस्त आतमध्ये AC वगैरे चालू होता, त्याच्यामुळे सर्वज्ञ झोपली होती. त्यामुळे मला सगळी माहिती ऐकता आली आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी बघतासुद्धा आल्या. तिनं अजिबात काही त्रास दिला नाही. सिद्धी जोहरालाच पन्हाळ्याला जोहरच्या सेनेचा भेद वेठा पडला. लांब पल्ल्याच्या तोफेचा गोळा येऊन पन्हाळ्याच्या तटावर आदळला. त्याच रात्री पहिला प्रहर सुरू असताना सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बादलांची 612 बहादरांची पन्हाळगड आणि विशाळगडाची माहिती होती इथं. विशाळगडाचा बेडा हा विषय होता इथं. आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी जी खिंड लढवली त्याची माहिती पूर्णपणे सांगतायत. आणि खरंच म्हणजे खूप मस्त होतं. आणि सगळ्या 3D प्रिंटमध्ये तुम्हाला हे दाखवतात. अगदी हे बघताना ना अंगावर शहारे येतात आणि असं वाटतं की तिथून आपण उठूनच जाऊ नये. अशी 9 किल्ल्यांची माहिती ते आपल्याला देतात. प्रत्येक खडा माहिती, की सुरुवातीपासून तो किल्ला कोणाकडे होता, तो महाराजांनी कसा घेतला, म्हणजे कोणाच्या मदतीनं घेतला, तो कसा लढवला, सगळ्या डिटेल तिथं सांगतात. त्याच्यानंतर आता इकडचा जो पार्ट होता तो आमचा पूर्णपणे बघून झाला होता. आणि परत आम्हाला 15 मिनटाचा ब्रेक होता नाश्त्यासाठी. परत मग सर्वज्ञ उठली होती, तिला खाऊ वगैरे घातलं. आणि आता मी जी पार्किंगमधली इमारत आहे ना तिथं गेलो. तिथं बाकीचे शो होणार होते. आता त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांनीसुद्धा आम्हाला छान माहिती वगैरे समजावून सांगितली. आणि एकदम वरती असं भवानी मातेचं मंदिर आहे. जवळजवळ 2 मजले चढून नंतर असं डोंगरावर जावं लागतं. तिथं गेलो, तिथंसुद्धा खूप छान असं त्यांनी बांधकाम केलेलं आहे. मी खरं सांगायचं म्हणजे इथं फिरताना ना आपलं घरदार संसार असं काही आठवत नाही. आमचा तिथं 12 ते 4चा शो आहे. आणि 4 तासामध्ये आम्हाला म्हणजे आम्ही पूर्णपणे 350 वर्ष मागं गेलो होतो. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आहोत असं फील होत होतं. म्हणजे घराचा वगैरे अजिबात काय आठवण येत नव्हती, सगळा विसर पडतो तिथं गेल्यानंतर. असं तिथलं वातावरण आहे. आणि तिथले शोसुद्धा तसेच आहेत. अगदी जिवंत आणि हुबेहूब ते दाखवतात आपल्याला. असं वाटतं की बघतच बसावं असे शो आहेत. आता आमचा एक लास्टचा शो राहिला होता, तोच फक्त बघणार होतो आम्ही. चला तोसुद्धा मी तुम्हाला दाखवते. चाचेगिरी करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुनांना पकडून नेऊन गुलामांच्या बाजारात विकावं. त्यांना त्यांच्या जन्मत एकोप्यानं सांभाळा. आम्ही हे जे रोपटं लावलंय त्याचा तुम्ही महावृक्ष करा. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत हा अवघा मुलूक मुक्त करा. आणि हा शेवटचा सीन बघताना मात्र डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं. म्हणजे खरंच असं महाराजांनी किती काही केले
आणि तिथं समोर दाखवत होते आणि जेव्हा आपण समोर गोष्टी बघतो ना तर खरंच इमोशनल तर होतोच. तर चला त्याच्यानंतर बाहेर आलो. शो संपले होते, 4 वाजल्या आणि नेमकं आज आमची महिना बंद पडली. तिला काय झालं काय माहिती, चालूच होत नव्हती. कधीच असं झालं नाही, पहिल्यांदाच झालं होतं. तर बाबांनी काहीतरी खोलून वगैरे बघितलं आणि फायनली आमची गाडी चालू झाली. आणि ऊन होतं, आम्हाला मंदिरामध्ये सुद्धा जायचं होतं. तिथं श्रीकृष्णाचं मंदिर आहे आंबेगावमध्ये. पण म्हटलं ऊन पडले आणि शिवण्या सर्वज्ञाला पण भूक वगैरे लागली असेल म्हणून म्हटलं आपण घरी जाऊया आणि मग नंतर येऊया. आता गाडी सुरू झाली आणि फायनली आम्ही घरी निघालो आहे. आणि ह्यांचे सकाळी 9 वाजता शो चालू होतात, ते संध्याकाळी 5 वाजता लास्टचा शो असतो. म्हणजे 9ला संपत होतो आणि सकाळी 9ला 9:30ला चालू होतो. म्हणजे तिकीट एंट्री 9:30ला आणि संध्याकाळी 9ला त्यांचा शेवट शो. म्हणजे 9ला शिवसृष्टी संध्याकाळी बंद होते. आणि त्यांचे असे सकाळी 10चा शो, नंतर 11चा, 12चा, 3चा, 4चा असं टायमिंग आहे. तसं त्यांनी डिवाईड केलेलं आहे आणि खूप छान अरेंजमेंटसुद्धा केलेली आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की जा आणि बघा खरोखर शिवसृष्टी. मी तर म्हणेन रीलमध्ये बघण्यापेक्षा रिअलमध्ये बघण्यात खरंच खूप मजा आहे. आणि 4:30 वाजले. 4ला आमचा तिथला शो संपला आणि आम्ही 4:30ला घरी आलो आहे. 12 ते 4 असा 4 तासाचा होता. खूप मस्त होतं बघण्यासारखं. आणि तिथं 4 तास होतं ना तर तिथं असं वाटत होतं की आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे 350 वर्ष मागं जातो आपण, असं सीन होतं. मस्त होतं एकदम बघण्यासारखं. तुम्ही सुद्धा गेला नसेल तर एकदा नक्की विजिट करा. आमच्या घरापासून तर इतक्या जवळ आहे, अगदी 2-3 किलोमीटर अंतरावर, पण इतक्या दिवस आम्हाला जाणं झालं नव्हतं आणि आत्ता आम्हाला जाणं झालं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी 25 तारखेपर्यंत बायकांना फ्रीमध्ये, फुकट आहे फुकट, पण 1 नंबर शो आहेत बघण्यासारखं. बाबू तुला आवडलं? कसं होतं? काय वाटलं बघून तुला? घेऊन कशाला आली मग? डोकीनं बघ, मला माहित होतं खाणार नाही. तू कुठं ठेवलं? फ्रीजला ठेवलं मग? कुठं आहे मग? खाणार नाही ना? खाणार आहेस का तू? दाखव घेऊ. हे ठेव. तो काही असे बँड होते आम्हाला तिथं. फक्त एकदम ह्याच्यावर लिहिलं होतं की आपण कुठलं कुठलं काय काय बघणार आहे, हे सगळं ह्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि किल्ल्यांची नावं असतात तसे त्यांचे ग्रुप तयार केलेले असतात. 2 ग्रुप मिक्स असतात. आमचा जिंजी आणि अजिंक्य तारा ग्रुप होता. आणि त्याच्यानुसार ते आतमध्ये सोडतात, त्याच्यानुसार शो दाखवतात, असं असतं. काही शो 2 ग्रुप मिळून दाखवतात, काही शो सिंगल ग्रुपला दाखवतात. खूप छान होतं, खूप छान, मस्त, 1 नंबर. तुम्हाला हा शिवसृष्टीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही एकदा शिवसृष्टी अवश्य बघून या आणि बघा म्हणजे जसं व्हिडिओमध्ये सांगितले तसं आहे का, आणि तुम्हाला सुद्धा खरंच खूप छान वाटेल.